त्याच्यात पहिलं म्हणजे काही भूषण नाहीये। ह्या गोष्टी पाहून तुम्हाला कोणी छान म्हणणार नाहीये किंवा कोणी तुमचं कौतुक करणार नाही। टाइमपाससाठी बघतील, लाईक्स व्ह्यूज तेवढ्या व्हिडिओ करतो तुम्हाला मिळतील आणि नंतर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही। इथे काही केलं तरी फेमस होता येतंय असं सगळ्यांना वाटतंय, तर आपल्या पुढची पिढी जी आहे ती चुकीच्या दिशेने कदाचित जाऊ शकते। नको त्या प्रकारचं काहीतरी कंटेंट तयार करायचा आणि असं युनिक करून लाईक मिळवता येतात, हा एक चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे। मनोरंजनासोबत खबरदारी आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींचं भान एखाद्या क्रिएटरला किंवा कलाकाराला असलं पाहिजे। माझी सगळ्यांना विनंती आहे, ताई आणि मोठ्या दादांना स्वतःचं जीव धोक्यात टाकून रील बनवू नका। असे प्रकार होत आहेत कारण इथे काही केलं तरी फेमस होता येतंय असं सगळ्यांना वाटतंय आणि हे फेमस होताना काही रूल्स आणि रेग्युलेशन्सच नाहीयेत, त्याच्यामुळे कुठचाही धाकच नाहीये। त्यामुळे फक्त त्यांना दोष देण्यापेक्षा काहीतरी ठोस नियमावली बनवली तर मला वाटतं की या अशा प्रकारच्या गोष्टींना आळा घालणं शक्य होईल। म्हणजे हा प्रकार सोशल मीडिया नसतं तर आता हा प्रकार सुद्धा आपल्या लक्षात आला नसता की असं कोणीतरी करतंय। म्हणजे हे सोशल मीडियासाठीच केलं जाते आणि हे सोशल मीडियावरनच लोकांना कळतं। त्यामुळे माझी इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटरना विनंती आहे की अशा गोष्टींना तुम्ही जास्त प्रमोट करू नका किंवा अशा गोष्टींना जास्त तुम्ही दाखवलं की हे असं केल्यामुळे आपण फेमस होतोय किंवा तसं केल्यामुळे आपण फेमस होतोय, तर आपल्या पुढची पिढी जी आहे ती चुकीच्या दिशेने कदाचित जाऊ शकते। मित्रांनो, 1-2 दिवसांपासून आपल्या डोळ्यासमोर काही व्हिडिओज येतात की ज्याच्यात काही तरुण तरुणी स्टंट करतायत, कुठेतरी लटकतायत आणि त्या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतायत। तर हे असं काही करू नका। ह्याच्यात पहिलं म्हणजे काही भूषण नाहीये आणि हे माध्यम असं आहे की ज्याच्यातनं आपण लोकांना एंटरटेन करू शकतो आणि त्यांचं आयुष्य वाढवू शकतो। तर तुम्ही या असल्या गोष्टी करून तुमचं आयुष्य कमी कशाला करताय? ह्या गोष्टी पाहून तुम्हाला कोणी छान म्हणणार नाहीये किंवा कोणी तुमचं कौतुक करणार नाही। टाइमपाससाठी बघतील, लाईक्स व्ह्यूज तेवढ्या व्हिडिओ करतो तुम्हाला मिळतील आणि नंतर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही। त्यामुळे हे असलं काही करू नका। हे खूप छान माध्यम आहे, त्याचा छान प्रकारे उपयोग करा, काहीतरी शिका, कुठली तरी कला अवगत करा आणि ती लोकांपुढे जर का तुम्ही मांडलीत तर लोक तुम्हाला नक्की प्रेम देतील। तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टी करण्याची गरज पडणार नाही। खरं तर लाईक आणि व्ह्यूज वाढवायच्या नादात आपण काय करतोय याचं भान तरुण पिढीला राहिलेलं नाही। म्हणजे आता जर सध्या शॉर्टवरती जर पाहायचा विचार केला तर नको त्या प्रकारचं काहीतरी कंटेंट तयार करायचा आणि असं युनिक करून लाईक मिळवता येतात, हा एक चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टी करून मला वाटतं फेमस होण्यात काही अर्थ नाही। लोक चांगल्या कंटेंटलाही तेवढी पसंती देतात। आता कितीतरी वर्षापासून, म्हणजे मी जेव्हापासून शॉर्ट व्हिडिओ बनवायला चालू केले, यूट्यूब असेल, रील असेल, याच्यावरती मी शेतकरी हा विषय आजपर्यंत सोडला नाही, म्हणजे दुसरा कोणताच विषय घेतलेला नाही। पण तरीसुद्धा लोक त्याला पसंती देतात, लाईक करतात आणि त्याच्यामुळं याचे काहीतरी स्टंट करायचे किंवा कोणत्या तरी चुकीच्या पद्धतीनं लाईक जर मिळवायसाठी आपण जीव धोक्यात घालत असेल तर ते मला वाटतं कधीच योग्य नसणार आहे। पुण्यात घडलेली जी घटना आहे की एक मुलगी अक्षरशः बिल्डिंगवरून लटकून एक रील बनवते, तर कृपया असं काही करू नका, आपला जीव धोक्यात घालवू नका। लोकांचं मनोरंजन आपण करतो, पण मनोरंजनासोबत खबरदारी आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींचं भान एखाद्या क्रिएटरला किंवा कलाकाराला असलं पाहिजे। आम्ही सुद्धा रील्स बनवतो, आम्ही सुद्धा यूट्यूब व्हिडिओज बनवतो, पण लोकांचं मनोरंजन करताना स्वतःचा जीव कधीच धोक्यात नाही घालत। आईबाबांचा विचार करा आणि अशा प्रकारच्या रील्स करणं टाळा, कधीच करू नका असं मी म्हणेन। सोप्या कॉन्टेंट्स बनवा, समाजाला प्रबोधन करा, लोकांचं मनोरंजन करा आणि एक कलाकार स्वतःमधला आहे त्याला जपा, एवढंच मी सांगू इच्छितो। नमस्कार मित्रांनो, मी साईला गणेश केंद्रे, म्हणजेच आपला लाडका सिम्बा। पण मी आता खूप लहान आहे। मी रील्स बनवतो, रील्स फक्त समाज प्रबोधनासाठी आणि मनोरंजनासाठी यासाठी रील्स बनवतात। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, ताई आणि मोठ्या दादांना स्वतःचं जीव धोक्यात टाकून रील्स बनवू नका।